पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापुरात मंदिरातील चोरीच्या घटनांविरोधात विश्व हिंदू परिषदेचे प्रशासनाला निवेदन। मंदिर सुरक्षेसाठी उपाययोजनांची मागणी। नवापुरात वाढत्या चोरीमुळे भाविकांमध्ये चिंता। नवापूर शहरातील विविध मंदिरांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक व भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने आज नवापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। सकाळी 11 वाजता सर्व भाविक श्री गणपती मंदिरात एकत्र येऊन निवेदनावर स्वाक्षऱ्या करत प्रशासनाकडे आपली मागणी मांडण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आले की गेल्या काही दिवसात नवापूर शहरातील गणपती मंदिर, रोकड्या हनुमान मंदिर, विघ्नहर्ता हनुमान मंदिर, सोमनाथ महादेव मंदिर यासह अनेक मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत। या घटनांमध्ये मंदिरातील दानपेट्या फोडणे, मौल्यवान वस्तू व दागिने चोरी करणे असे प्रकार सातत्याने होत असून त्यामुळे मंदिराचे आर्थिक नुकसान होत आहे। तसेच या घटनांमुळे भाविकांच्या श्रद्धेलाही धक्का बसत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत विश्व हिंदू परिषदेकडून प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या। त्यामध्ये मंदिर परिसरात नियमित पोलीस गस्त वाढविणे, प्रशासनामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मंदिर व्यवस्थापन समितींनी सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात यांचा समावेश आहे। तसेच ज्या मंदिरांमध्ये चोरी झाली आहे त्या प्रकरणातील संशयित आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे। यावेळी शहरातील सुमारे 34 मंदिरांचे ट्रस्टी, पदाधिकारी, व्यवस्थापक यांनी स्वाक्षऱ्या करून निवेदनाला पाठिंबा दर्शविला। मंदिरांची नावे, ट्रस्टची माहिती, संपर्क क्रमांकांसह स्वतंत्र यादी प्रशासनाला सादर करण्यात आली। या निवेदनावर श्याम गावित, जिल्हा मंत्री मनोजभाई अहवाल, जिल्हा उपाध्यक्ष आणि दर्शन दीपक पाटील, प्रखंड मंत्री यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक नंदुरबार, नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली। प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ कारवाई करून मंदिरामधील चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी जोरदार मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे। सचिव सतीश लाड, आमच्या गणपती मंदिरात 2-3 दिवसाआधी चोरी झाली। त्या चोरीमध्ये चांदीचे मुकुट, चांदीचे छत्र आणि 2 चांदीचे सिंहासन मुलामा दिलेले असे लंबा चालले। आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे, मग तरी पोलीस प्रशासनाने त्वरित त्याची तपास करून आम्हाला त्याची वस्तू आम्हाला मिळण्यास नम्र विनंती आहे। मंदिर गणेश इथं गेल्या 8 दिवसापहिले चोरी झालेली आहे। सदस्य चोर आतापर्यंत पकडला गेला नाही। प्रशासनाने याच्यात गंभीर पावलं उचलावी आणि लवकरात लवकर चोराला पकडून ही साखळी तात्काळ जेल बंद करावी अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो। हनुमान मंदिर पर चोरी हुई थी। उस टाइम पे हमने पुलिस स्टेशन में कंप्लेंट की थी क्या भाई उस टाइम पे चोर ढूंढ लेते तो 4-5 मंदिर में जो चोरी हुई वो बच जाती। उस टाइम पे भी प्रशासन ने कुछ ध्यान नहीं दिया। मेहरबानी करके प्रशासन ध्यान देकर चोर को जल्दी से जल्दी पकड़े। आदर्श नगरामध्ये महादेव मंदिर नर्मदेश्वर तिथून पण चोरी झालेली आहे। ज्या दिवशी ग्रहण होते त्या दिवशी मंदिर बंद असल्यावर आजूबाजूवाले कोण गेल्यानंतर समजलं की बाबा पेटी फुटलेली आहे। तर असं चोरांना थोडं लगाम लागायला पाहिजे की आतापर्यंत बरेच ट्रस्ट लोकांनी आता सांगितले की बाबा पोलीस शासन काही देत नाही सहकार्य। ओके, कॅमेरा नसल्यामुळं आम्हाला पोलिसांनी फरियाद सुद्धा घेतली नाही। आमच्या इथले 3 व्यक्ती गेले होते गणेशमधले, कंप्लेंट द्यायला तर त्यांनी कंप्लेंट सुद्धा घेतली नाही। सदरील चोर हा लवकरात लवकर पकडण्यात यावा ही नम्र विनंती। आणि परत आमच्या इथं सीसीटीव्ही नसल्यामुळं बाकीचे जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलेले आहेत, पोलीस प्रशासन सुद्धा याच्याकडे लक्ष देत नाही। तरी आता जरी यांनी जर पावलं नाही उचलली आम्ही तर डायरेक्ट जिल्ह्यापर्यंत जाऊ। नवापूर शहरातील मंगलदास या परिसरातील श्री विघ्नहर्ता महादेव हनुमान मंदिरात गेल्या महिन्यामध्ये दानपेटीची चोरी झालेली होती। त्यातून काही रोख रक्कम चोराने सोबत नेली। चोराचे CCTV फुटेज आम्ही पोलिसांना दिलेले आहेत। पोलिसांकडे आम्ही रीतसर तक्रारसुद्धा नोंदवलेली आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा तपास हा लागलेला नाही। चोरी कोणी केली हे कळलेलं नाही। पोलिसांना आम्ही एक विनंती वजा आवाहन पण करू इच्छितो की
या शहरामध्ये वारंवार या धार्मिक स्थळांवरती ज्या काही चोरीच्या घटना होतात तर चोराला लवकरात लवकर पकडून या अशा घटना बंद कराव्यात किंवा पोलीस संरक्षण किंवा गस्त ही धार्मिक परिसरामध्ये वाढावी अशी आम्ही या मंदिराच्या ट्रस्टींच्या वतीने मागणी करत आहोत। देवगिरी प्रांत नंदुरबार जिला प्रखंड नवापुर की ओर से आज जो नवापुर तालुका नवापुर शहर में जो 7-8 मंदिरों में एक पैटर्न से जो चोरियां हो रही है उसके विरोध में हम आज सब मिले हैं और पुलिस स्टेशन माननीय तहसीलदार साहब को एक निवेदन देने जा रहे हैं कि भाई ये जो चोरी हो रही है उसका योग्य निवारण हो और सभी मंदिरों को योग्य सुरक्षा प्रदान हो। उसके लिए हम सब मिलकर मंदिर के सभी ट्रस्टी कम से कम यहाँ आज 30-35 मंदिरों के ट्रस्टी और अध्यक्ष सब इकट्ठे हुए हैं। हम सब मिलकर आज तहसीलदार साहब को एक निवेदन देंगे कि भाई ये जो चोरी हो रही है वो बंद होना चाहिए, उसके गुनहगारों को पकड़ा जाना चाहिए और आगे इस तरह की कोई घटना न हो उसकी पूरी तकेदारी रखें और मंदिरों को पूर्ण सुरक्षा प्रदान करें। इसलिए हम ये आज निवेदन देने जा रहे हैं।